हॅलो स्टुडंट्स, आजच्या तासाला आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इंटरफरन्स पॅटर्नचं मॅथमॅटिकल अनालिसिस आणि त्याच्यावरचे MCQ एवढा भाग अभ्यासणार आहोत. इथं फिगरमध्ये डायग्राम दिली आहे. अगोदर स्क्रीनवरती डायग्राम दिलेली आहे. ती डायग्राम अगोदर बघूयात. त्याच्या आधारे यंग्स एक्सपेरिमेंट काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. इथं सोर्स S आहे. तो सोर्स पॉइंट आकाराचा असा असल्यामुळं त्याच्यापासून तयार होणारा लाईट आहे तो स्पेरिकल वेव्हफ्रंटचा आहे. आपल्याला इथं हवा आहे तो प्लेन वेव्हफ्रंट हवा आहे आणि म्हणून इथे एक लेन्स वापरलेला आहे. या लेन्समुळं स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणजे डायव्हर्जिंग नेचरचं लाईट आहे त्याचं रूपांतर पॅरललमध्ये होतं आणि हा पॅरलल लाईट इथं AB एक ओपेक शीट आहे त्याच्यावर घेतलेला आहे. ओपेक शीटवरती 2 स्लिट्स आहेत. एकाला S1 म्हटलं आहे, दुसऱ्याला S2 म्हटलं आहे. S1 S2 हे 2 सोर्सेस आहेत आणि त्यांच्यापासून बाहेर त्या सोर्सेसपासून येणारा जो लाईट आहे त्याच्यात इंटरफरन्स घडून येणार आणि तो इंटरफरन्स आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत. हा इंटरफरन्स पॅटर्न कसा असेल ते इथं दाखवलेलं आहे. इथं एक महत्त्वाचा जो भाग आहे, हा जो पार्ट आहे वेव्ज इंटरफेअर होणारा, हा अगोदर समजून घेऊ आणि मग आणखी ह्याचे डिटेल्स मायन्यूट्स बघूयात. त्याच फिगरचा इंटरफरन्स रिजन जो आहे तो इथं मॅग्निफाय करून स्क्रीनवरती दाखवला आहे. AB हा एक ओपेक सरफेस आहे, त्यावरचे ह्या 2 स्लिट्स आहेत. स्टुडंट हे लक्षात घ्या, ह्या ज्या स्लिट्स आहेत ह्या सरफेसला फिगर ऑफ प्लेनला परपेंडिक्युलर आहेत. त्यामुळे फक्त आपल्याला त्याची विड्थ दिसते, त्याची लेंग्थ दिसून येत नाही. त्याची लेंग्थ ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आता ह्या 2 सोर्सेसपासून येणाऱ्या लाईटचं इंटरफरन्स होणार आहे. इथं थॉमस यंग या सायंटिस्टनं असं अजून केलं की लाईटला वेव्ह नेचर आहे आणि लाईट ही क्रेस्ट ट्रप याप्रमाणे प्रपगेट होते. त्यांचं इंटरफरन्स दाखवण्यासाठी यंग ह्या सायंटिस्टनी असं अजून केलं की क्रेस्ट आहे तो कंटिन्युअस अर्धवर्तुळाने दाखवला आहे आणि ट्रफ आहे तो डॉटेड अर्धवर्तुळाने दाखवला आहे. येथे लक्षात येतं परत क्रेस्ट आहे, परत ट्रफ आहे. अशा प्रकारे हा लाईट पुढे पुढे प्रॉपगेट होता. अगदी तसंच S1 पासून येणारा हा क्रेस्ट, हा ट्रफ, परत हा क्रेस्ट, हा ट्रफ, परत हा क्रेस्ट. स्टुडंट एक लक्षात घ्या, दोन्ही सोर्सेस हे एकाच कलरचे आहेत, मोनोक्रोमॅटिक आहेत आणि म्हणून मी इथं दोन्हीला हिरवा कलर दाखवला. एकच कलर घ्या, कुठलाही एक कलर घेतला चालतं. आणि आता आपण लक्षात घ्या, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अभ्यासताना असं अभ्यासलेलं आहे की क्रेस्टला क्रेस्ट ओव्हरलॅप झालं की कन्स्ट्रक्टिव्ह, किंवा ट्रफला ट्रफ ओव्हरलॅप झालं की कन्स्ट्रक्टिव्ह, आणि क्रेस्टला ट्रफ ओव्हरलॅप किंवा त्याच्या उलट झालं तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. आता ह्या फिगरमध्ये ब्ल्यू आणि रेड डॉट्स वापरले आहेत. ॲक्च्युली ते तुम्हाला डिस्टिंग्विश करण्यासाठी वेगवेगळे कलर आहेत, पण तसा ॲक्च्युली कलर नाही. कलर एकच आहे, कुठला तरी एकच कलरचा दोन्ही सोर्स आहेत. पण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डिस्टिंग्विश होण्यासाठी, त्यातला फरक कळण्यासाठी या फिगरमध्ये
ब्ल्यू डॉट्स आणि रेड डॉट्स आहेत. आता हे ब्ल्यू डॉट्स काय सांगतात बघा, मी आता ही रेष काढलेली आहे. हे सर्व ब्ल्यू डॉट काय सांगतात बघा, डॉटेडला डॉटेड लाईन किंवा कंटिन्युअसला कंटिन्युअस लाईन कोइन्साइड झाली. इथं बघा, ह्या रेषेवरती बघा, म्हणजे ह्या रेषेवरती सर्व ठिकाणी कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे आणि म्हणून त्याच्या करस्पॉन्डिंगचा जो पॉईंट आहे स्क्रीनवरचा तो मॅक्झिमम इंटेन्सिटीचा असणार आहे आणि म्हणून इथे लिहिलं आहे मॅक्स. त्यानंतर दुसरा हा रेड पॉईंट दाखवलेला आहे. या दिशेला, या डिरेक्शनला बघा तुम्ही, डॉटेड लाईनला कंटिन्युअस लाईन क्रॉस झाली, याचा अर्थ क्रेस्टला ट्रप ओव्हरलॅप झाला आणि म्हणून याच्या करस्पॉन्डिंग स्क्रीनवरचा पॉईंट हा डिस्ट्रक्ट इंटरफरन्सचा पॉईंट आणि म्हणून मिनिमम इंटेन्सिटी. तसंच मॅक्झिममच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजे हे मिनिमम जे आहेत, थोडक्यात हा मॅक्झिमम आहे ॲरो केलेला आत्ता, तो ह्या स्क्रीनचं सेंटर आहे. ह्या स्क्रीनच्या सेंटरच्या दोन्ही बाजूला मिनिमम मिळाला, त्यानंतर दोन्ही बाजूला मॅक्झिमम मिळाला, तर दोन्ही बाजूला मिनिमम मिळाला. याचा अर्थ इंटरफरन्स पॅटर्न हा कसा असला पाहिजे, जिथं मॅक्झिमम म्हटलं आहे त्या ठिकाणी ब्राईट बँड किंवा ब्राईट फ्रिंज असणार आणि जिथं मिनिमम म्हटलं आहे तिथं डार्क फ्रिंज किंवा डार्क बँड असणार आहे. थोडक्यात इंटरफरन्स पॅटर्न हा अल्टरनेट ब्राईट डार्क बँडनी बनलेला आहे आणि तो इंटरफरन्स पॅटर्नचा हा जो सेंटर आहे, हा सेंट्रल बँड हा मात्र ब्राईट आहे. CBB असं लक्षात घेऊ आपण, सेंट्रल ब्राईट बँड. स्टुडंट, इथे इंटरफरन्स घडून आलं, हे असं घडून येते, ह्या कागदावर मांडलं गेलं, प्रत्यक्ष हा प्रयोग केला गेला आणि प्रयोग केल्यानंतर मग आपल्याला इथं अपेक्षित काय आहे, स्क्रीनवरती काय चित्र मिळालं पाहिजे, अल्टरनेट ब्राईट डार्क बँड मिळाला पाहिजे आणि तसं मिळालं म्हणजे आपण इथं जे काय आत्ता चर्चा करतो आहे, अजून करतो आहे ते बरोबर आहे आणि इंटरफरन्स कसं घडून होते दाखवून दिलेलं आहे. आणखी इंटरफरन्स स्टेडी राहण्यासाठीच्या आपण कंडिशन अभ्यासल्या, ते सर्व कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होतात. पहिली कंडिशन आहे की हे दोन सोर्सेस कोहेरंट पाहिजेत. तर हे S1 S2 एका सोर्सपासून तयार झाले आहेत, ते कोहेरंट आहेत. आपण अभ्यासलेलं आहे, एका सोर्सपासून तयार झालेले दोन सोर्सेस कोहेरंट असू शकतात आणि त्यांच्यातला पाथ डिफरन्स एक तर 0 किंवा कॉन्स्टंट पाहिजे, फ्रिक्वेन्सी सारखी पाहिजे आणि ते योगायोगाने एका सोर्सपासून तयार झाले तर त्याची फ्रिक्वेन्सी सारखी आहे आणि ते कोहेरंट आहेत. दुसरी कंडिशन आहे ते मोनोक्रोमॅटिक पाहिजेत. आत्ताच आपण पाहिलं की एका सोर्सपासून तयार झाले म्हणजे ते पहिल्या सोर्सचा जो कलर आहे तोच कलर ह्या दोन्ही सोर्सचा असणार आहे आणि म्हणून हे मोनोक्रोमॅटिक आहेत. म्हणजे बघा, आत्तापर्यंत आपण पहिली कंडिशन पाहिली ते कोहेरंट आहेत, दुसरी कंडिशन पाहिली ते मोनोक्रोमॅटिक आहेत. परत हे दोन्ही स्लिट आहेत, त्याची विड्थ खूप कमी आहे, म्हणजे ते नॅरो आहेत. 2 सोर्सेस मस्ट बी नॅरो, ही तिसरी कंडिशन इथं सॅटिस्फाय होते. चौथी कंडिशन इक्वली ब्राईट. हे दोन्ही सोर्सेस आहेत ते S पासून सारख्याच अंतरावर आहेत आणि म्हणून ते इक्वली ब्राईट आहेत. म्हणजे बघा, कोहेरंट आहेत, मोनोक्रोमॅटिक आहेत, नॅरो आहेत, इक्वली ब्राईट आहेत. त्याच्यानंतर दोन सोर्सेसमधलं अंतर म्हणजे हा S1 हा S2 हे जे अंतर आहे ह्याला आपण D म्हटलं आहे. हे कमीत कमी, आता इथं फिगर तुम्हाला मोठी करून दाखवली आहे समजण्यासाठी, ॲक्च्युली हे अंतर खूप कमी आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 सोर्सेस इज ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. म्हणजे स्मॉल D हा कमीत कमी आहे. तर कॅपिटल D म्हणजे ही जी स्क्रीन आहे, सॉरी हा सोर्स आणि ही स्क्रीन, हे जे अंतर आहे याला आपण कॅपिटल D म्हणणार आहोत. हे अंतर मात्र जास्तीत जास्त आहे.
म्हणजे कॅपिटल डी शुड बी व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू स्मॉल डी, ही कंडिशन पण इथं सॅटिस्फाय होते आणि म्हणून इथे इंटरफरन्स घडून येतो. स्टेडी इंटरफरन्सच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय होतात आणि आपल्याला इंटरफरन्स पाहायला मिळतो. स्टुडंट लक्षात येतं हे. आता याच्या आधारे आणखी थोडी चर्चा करायची आहे. आत्ताच्या चर्चेनुसार बघा, थोडं इथं डिस्क्रिप्शन बघूयात. In this experiment, a plane wavefront is made to fall on an opaque screen AB having two similar narrow slits S1, S2. The plane wavefront can be either obtained by placing a linear source far away from the screen or by placing it at the focus of the convex lens kept close to AB. The rays coming out of the lens will be parallel rays and the wavefront will be a plane wavefront as shown in the figure. Figure shows a cross section of the experimental setup and the slit have their lengths perpendicular to the plane of the paper. For better results, the slit should be about 2 to 4 millimeter apart from each other. An observing screen PQ is placed behind of AB. For simplicity, we assume that S1, S2 are equidistant from S so that the wavefronts starting from S and reaching the S1, S2 at every instant of time are in phase. स्टुडंट, इथं दोन सोर्सेसमधलं हे जे अंतर आहे डी, ते किती आहे म्हटलं 2 to 4 mm, कमीत कमी आहे. अशा प्रकारे हा जो एक्सपेरिमेंट केला थॉमस यंग ह्या सायंटिस्टनी केला. ह्याच्यात 2 स्लिट वापरलेले आहेत. थॉमस यंग ह्या सायंटिस्टनी केलेल्या एक्सपेरिमेंटलाच नाव आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आत्ता ह्या सगळ्या कन्क्लुजनमध्ये, ह्या सगळ्या चर्चेमध्ये जे कन्क्लुजन आपण काढलं, तो इंटरफरन्स पॅटर्न कसा असायला पाहिजे ते इथं दाखवलेलं आहे. हा इंटरफरन्स पॅटर्न आहे. आपण सेंटरला जो तो मॅक्झिमम म्हटलं होतं त्याच्या करस्पॉन्डिंग बघा, इथं ब्राईट बँड आहे किंवा ब्राईट फ्रिंज आहे. त्याच्या दोन्ही बाजूला मिनिमा आहे. त्याच्या करस्पॉन्डिंग इथं 2 डार्क बँड्स आहेत. त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला मॅक्झिमा आहे, 2 ब्राईट बँड्स आहेत. परत 2 मिनिमा आहेत, 2 डार्क बँड्स आहेत. हा झाला इंटरफरन्स पॅटर्न. हे आपण आता कागदावर मांडलं आहे. असाच प्रयोग केला गेला आणि ह्या प्रयोगामध्ये एक्झॅक्टली आपल्याला अपेक्षित असणारा हा इंटरफरन्स पॅटर्न स्क्रीनवरती पाहायला मिळाला. आणि मग आता इथून पुढं इंटरफरन्स पॅटर्न कसा आहे याचं उत्तर आपण लक्षात ठेवणार आहोत. इंटरफरन्स पॅटर्नच्या सेंटरला ब्राईट बँड आहे, त्याला आपण CBB म्हणूयात, सेंट्रल ब्राईट बँड. CBBच्या दोन्ही बाजूला अल्टरनेट डार्क ब्राईट बँड्स आहेत. हे जे बँड्स आहेत, ब्राईट असो किंवा डार्क, यांची विड्थ सर्व ठिकाणी सारखी आहे. दे आर इक्विस्पेस्ड. जी विड्थ डार्क बँडची आहे तीच ब्राईट बँडची असते. अशा प्रकारे इंटरफरन्स तयार होतो. स्टुडंट, इंटरफरन्स हा घडून आला हे ह्या प्रयोगात दिसून येत आहे. आता आपल्याला या संदर्भातच ह्या प्रयोगाचं इम्पॉर्टन्स काय आहे ते बघायचं आहे. Importance of the Young's experiment. It was the first experiment to demonstrate interference of light. प्रयोगाने इंटरफरन्स घडून येतं हे दाखवणारा हा पहिला प्रयोग होता. हे ह्याचं वेगळं महत्त्व आहे. इट प्रूव्ज द वेव्ह नेचर ऑफ लाईट.
आपण ह्या प्रयोगाची थेरटिकल चर्चा करत असताना, ऑन पेपर डिस्कशन करत असताना लाईटला वेव्ह नेचर अजून केलं आणि जे आपण ऑन पेपर डिस्कस केलं ते प्रयोगात सिद्ध झालं. म्हणजे ऑन पेपर जे आपण गृहीत धरलं ते बरोबर आहे. ऑन पेपर आपण लाईटला वेव्ह नेचर अजून केलं क्रॅस्ट्रपच्या भाषेत, आणि म्हणून हा प्रयोग हा एक प्रकारे लाईटला वेव्ह नेचर आहे याचा एक पुरावाच आहे. आणि तिसरा, इट इज यूज टू डिटर्मिन वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. ह्या प्रयोगामध्ये जो वापरलेला सोर्स आहे त्याची वेवलेंथ काढण्यासाठी, लॅम्बडा काढण्यासाठी आपल्याला या प्रयोगाचा उपयोग करता येतो. स्टुडंट्स, आता ह्या प्रयोगामध्ये आपण असं पाहिलं की अल्टरनेट ब्राईट डार्क बँड्स तयार झाले. तर ते कशा प्रकारे तयार होतात त्याचं ॲनालिसिस, मॅथमॅटिकल ॲनालिसिस पाहायचं आहे. त्यालाच म्हणायचं आहे थिअरी ऑफ इंटरफरन्स बँड्स, किंवा त्यालाच नाव आहे ॲनालिटिकल ट्रीटमेंट. फिगरमध्ये आत्ता आपण जी डायग्राम पाहिलं ती त्यातला जॉमेट्रिकल पार्ट, जो आवश्यक पार्ट आहे तेवढा दाखवला आहे. पहा, एक S1 सोर्स आहे, दुसरा S2 सोर्स आहे. ते दोघांमधलं अंतर आहे ते स्मॉल डीनं दाखवलेलं आहे. आता इंटरफरन्स अभ्यासताना काही सिम्बॉलिक भाषा आहे ते लक्षात ठेवायची आपल्याला. स्मॉल डी म्हणजे दोन सोर्सेसमधलं अंतर, डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. आणि कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन. आणि या प्रयोगात वापरलेला जो लाईट आहे त्याची वेवलेंथ लॅम्बडा. ह्या तिन्ही गोष्टी आता लक्षात ठेवायच्या. स्मॉल डी डिस्टन्स बिटवीन द सोर्सेस, कॅपिटल डी डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड स्क्रीन, अँड लॅम्बडा वेवलेंथ ऑफ द लाईट यूज्ड इन धिस एक्सपेरिमेंट. या सोर्सपासून S1 S2 पासून येणारा जो लाईट आहे तो स्क्रीनवरती आल्यानंतर त्यांचं कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असणार आहे. तो इंटरफरन्स कशावर अवलंबून आहे, तर तो पॉईंट कुठं आहे आणि त्या ठिकाणी किती पाथ डिफरन्स आहे. आता उदाहरण म्हणून मी हा सेंटर पॉईंट घेतला, S1P जोडला, S2P जोडला, या ठिकाणचा पाथ डिफरन्स 0 येतो. हा ब्राईट बँड असतो, आपण त्याला CBB म्हटलं आहे. पण समजा स्क्रीनवरचा Q हा पॉईंट घेतला तर Q ह्या पॉईंटला पाथ डिफरन्स किती असेल याच्यावरून तो ब्राईट आहे का डार्क आहे ते ठरत आहे. येते लक्षात स्टुडंट? म्हणजे स्क्रीनवरच्या एखाद्या पॉईंटला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे का डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे ते कशावर अवलंबून आहे, तर S1 पासून येणारा लाईट, S2 पासून येणारा लाईट त्या पॉईंटला पोहोचल्यानंतर त्यांच्यात किती पाथ डिफरन्स आहे त्या पाथ डिफरन्सवरती ते अवलंबून आहे. आपण इथं डिटेल मॅथमॅटिक्स अभ्यासात बसणार, डायरेक्ट हा पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पण तो आपण कसा डिराईव्ह केला आहे, S1O आणि S2O ह्या अंतराला पायथागोरस थेरमच्या भाषेत फिगरची जॉमेट्री वापरून S1O स्क्वेअर काढला, S2O स्क्वेअर काढला, त्याचं सबट्रॅक्शन केलं. एक महत्त्वाचं अझम्पशन अजून केलं की स्मॉल डी हा कॅपिटल डीपेक्षा खूप लहान आहे. आणि शेवटी मग आपण ह्या उत्तरापर्यंत येतो आहे, पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल डी. स्टुडंट, आता असे फॉर्म्युले लक्षात ठेवताना 2 D आहेत ते काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहेत. स्मॉल डी Xला जोडून आहे आणि कॅपिटल डी हा डिनॉमिनेटरला आहे. पण हे असं मी सांगितलं, हे लक्षात कसं ठेवायचं याच्या ट्रिक तुम्ही तयार करायचे आहेत. पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन डी. पण याच्यात X म्हणजे काय आहे, तर जो Q हा पॉईंट आपण इथं विचारात घेतला आहे त्याचं सेंटरपासूनचं अंतर किती आहे त्याला X म्हटलं आहे. पहा येथे लक्षात स्टुडंट, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द स्क्रीन फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड फ्रॉम द CBB. तुम्ही आत्ता इयत्ता 12वीचा नवीन सिलेबस आला आहे त्याचं जर टेक्स्ट पाहिलं तर ह्या X ह्या अंतरालाच तिथं सिम्बॉल वेगळा वापरला आहे, त्याला Y म्हटलं आहे. इथं मात्र काय म्हटलं आहे, X. हा फरक लक्षात असू द्या. मग आता पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवला, XD अपॉन कॅपिटल डी. मग Q हा पॉईंट ब्राईट कधी असेल आणि Q हा पॉईंट डार्क कधी असेल ते आपल्याला बघायचं आहे.
क्यू हा पॉईंट ब्राईट असेल म्हणजे मॅक्झिमा असेल. आणि आपल्याला माहिती आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी जी कंडिशन आहे पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅम्बडा. असं असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतो. मग पाथ डिफरन्स आत्ताचा पण फॉर्म्युला पाहिला, स्मॉल एक्स इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी इज इक्वल टू एन लॅम्बडा. असं असेल तर क्यू हा डेफिनेटली काय आहे, ब्राईट आहे. आणि मग हेच इक्वेशन रिअरेंज केलं एक्ससाठी. एक्स इज इक्वल टू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी इंटू एन लॅम्बडा. यातला एन बाजूला काढला, जो शिल्लक पार्ट आहे लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, त्याला इथं बीटा म्हटलं आहे, म्हणजे एक्स एन इज इक्वल टू एन बीटा आलं पहा. स्टुडंट हे लक्षात ठेवा, एक्स एन आपण क्यू ह्या ठिकाणी कितवा ब्राईट आहे आपल्याला माहीत नाही म्हणून तो एनथ ब्राईट अजून केला. म्हणजे क्यू ह्या ठिकाणी समजा एनथ ब्राईट बँड असेल तर त्या ब्राईट बँडचं सेंटरपासूनचं हे जे अंतर आहे एक्स ते किती असेल, ह्याचा फॉर्म्युला तयार झाला एक्स एन इज इक्वल टू एन बीटा. बीटा म्हणजे लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे झालं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी. समजा क्यू ह्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स घडून येत असेल तर म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे, मिनिमा असणार आहे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला आपण असं अभ्यासलेलं आहे, पाथ डिफरन्स हा किती पाहिजे, 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2. स्टुडंट्स, हाच पाथ डिफरन्स आपण वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. तो असा आहे n-12 इंटू लॅम्बडा. आणि इथं लिहिलेला आहे तो 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2. हा जो 2 आहे तो ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतला की ह्याला भाग 2n/2 1/2 असं होईल आणि तो इथला निघून जाईल. 2 कॅन्सल झाला, इथं आला n आणि मायनस चिन्ह तसंच आणि हे 1/2. म्हणजे आपण रेग्युलरला थेअरी पुस्तकात 12वीच्या टेक्स्ट अभ्यासत असताना असं अभ्यासलेलं आहे की ही कंडिशन आहे n-1/2 लॅम्बडा. हेच इथं वेगळ्या भाषेत आहे 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2. दोन्हीचा अर्थ एकच आहे, पाथ डिफरन्स इज ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. ॲक्च्युली ही कंडिशन काय आहे, फॉर मिनिमा पाथ डिफरन्स इज इक्वल टू ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. मग तुम्ही ती n-1 इंटू लॅम्बडा असं लिहिलं तरी चालेल किंवा 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2 असं लिहिलं तरी चालेल. दोन्हीचा अर्थ एकच आहे, हे इथं लक्षात असू द्या. स्टुडंट, मी परत रिपीट करतो आहे, रेग्युलर थेअरी टेक्स्ट अभ्यासताना डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या कंडिशनला आपण अशा प्रकारे डिस्कशन केलेलं आहे, n-12 इंटू लॅम्बडा. त्याचा अर्थ आणि आत्ता आपण इथं लिहिलेला 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2 दोन्हीचा अर्थ एकच आहे. इथं मी परत दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहून दाखवलेला आहे 2n-1 इंटू लॅम्बडा अपॉन 2. त्यातला हा जो 2 आहे इथला ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतला तर इथं आला, दोघांना भागिलेला, हे 2 कॅन्सल झालं आणि मग इथं काय तर ब्रॅकेटमध्ये n-1/2 इंटू लॅम्बडा. मग इथं पहा पाथ डिफरन्स फॉर मिनिमा पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2. दॅट इज तेच परत इक्वेशन रिअरेंज केलं आणि आपल्याला डिस्टन्स मिळतं आहे xn इज इक्वल टू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2. आत्ताच आपण बीटा हा सिम्बॉल वापरला होता, त्यात लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी हा जो रेशो येतो याला बीटा असं म्हटलं आहे आणि म्हणून बीटा बाजूला काढला येतला तर शिल्लक राहतं 2n-1/2. हे दिस इज द डिस्टन्स ऑफ. समजा क्यू हा डार्क बँड असेल तर त्याचं सेंटरपासूनचं अंतर किती, हे अंतर xn इज इक्वल टू
2n-1/2 बीटा असं लक्षात ठेवायचं आहे. हे फॉर्म्युले आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवून MCQ सॉल्व करायचे आहेत. MCQ सॉल्व करत असताना आत्ता आपण जी चर्चा केली ते कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असल्यावर की MCQ कशाही प्रकारे विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं, उत्तरापर्यंत सहज पोचता येतं. परत एकदा रिपीट अगदी थोडक्यात हे 2 इक्वेशन सांगतो आणि मग आजच्या तासाला थांबतो. डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड फ्रॉम द सेंटर इज इक्वल टू n बीटा, बीटा बरोबर λd अपॉन स्मॉल d, आणि डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड और nth मिनिमा इज इक्वल टू 2n-1/2 इंटू बीटा, परत इथं बीटा म्हणजे λ इंटू कॅपिटल D अपॉन स्मॉल d.